नमस्कार मंडळी, मी आहे किशोरी आणि किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। हे आहे आजचं माझं दुपारचं जेवण। जेवणामध्ये असं स्पेशल काही तयार केलेलं नव्हतं, पण तरीही मला तुमच्यासोबत आजची रेसिपी जी आहे ती शेअर करावीशी वाटली। तर मी आज बनवलेली होती भरलेली भेंडी। आणि ही भरलेली भेंडी मी आज कशा प्रकारे तयार केली, त्यामध्ये मी कुठले मसाले वापरले आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर असं सिंपल जेवण होतं आजचं। वरण भात, भरलेली भेंडी, पोळ्या आणि सलाद आणि सोबत मुगाचा पापड। तर ह्या भेंड्या ज्या आहेत त्या एकदम कोवळ्या आहेत आणि छोट्या साईजच्या आहेत, खूप मोठ्या नाही आहेत। तर त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि कपड्याने कोरड्या पुसून घेतलेल्या आहेत। कोरड्या पुसल्यामुळे चिकट राहत नाहीत भेंड्या। तर अशा प्रकारे मी त्यांचे दोन्ही बाजूंनी कट करून घेतलेले आहेत। दोन्ही बाजूंनी त्यांच्या ज्या साइड्स आहेत त्या कापून घेतल्या आहेत आणि आता मधून मी अशा उभ्या कट मारून घेत आहे। आणि ह्या ज्या भेंड्या आहेत त्या एकदम कोवळ्या आहेत, त्यामध्ये मोठ्या बिया नाही आहेत। तर अशा प्रकारे मी सर्व भेंड्यांना कट करून घेतलेले आहेत। आणि आता ह्यामध्ये मसाला जो भरायचा आहे तो मसाला मी तयार करून घेत आहे। एका भांड्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे, 2 चम्मच घेतला आहे। आणि हा भाजून घेतलेला खोबरा किस आहे, तर तो सुद्धा मी असा थोडा हाताने चुरून घेतलेला आहे। आणि खोबऱ्याचा किस सुद्धा मी 2 चम्मच घेतलेला आहे। त्यामध्ये चवीला 1 चम्मच तिखट घातलेला आहे, अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातली आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे। ह्या मसाल्यामध्ये खूप तिखट मीठ घालायचं नाही आहे, कारण मग जेव्हा मी भाजी फोडणी घालणार आहे त्यामध्ये सुद्धा मी थोडं तिखट मीठ घालणार आहे, त्यामुळे थोडं बेताचंच तिखट मीठ घालायचं आहे। आणि अशा प्रकारे हा मसाला जो आहे तो ह्या भेंड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे, छान दाबून दाबून भरायचा आहे। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भेंड्या तयार केल्या, भरलेली भेंडी, तर अजिबात चिकट भाजी होत नाही आणि थोड्या वेगळ्या पद्धतीची पण भाजी खाण्यामध्ये येते आपल्याला। मसाला पण एकदम परफेक्ट तयार झाला होता आणि बरोबर झालेला आहे, उरलेला सुद्धा नाही आहे, पूर्ण भेंड्यांना बरोबर लागलेला आहे। पाहू शकता किती छान प्रकारे मी दाबून दाबून ह्यामध्ये मसाला भरला आहे भेंड्यांमध्ये। त्यानंतर एक पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आहे। कांदा पण मस्तपैकी लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे आणि चवीला मी 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून घेतले। ह्यामध्ये मी मिरचीचा जास्त वापर केलेला नाही आहे, कारण तिखट बऱ्या प्रमाणात मी घातलेला आहे। तर आता ह्यामध्ये थोडं चवीला तिखट, हळद आणि थोडी धणे जिरे पावडर आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी कमी कमी घातलेलं आहे, कारण जो भेंड्यांमध्ये मसाला भरला आहे त्यामध्ये सुद्धा मी तिखट मीठ घातलेलं होतं। आता हा मसाला जो आहे तो छान शिजला आहे। त्यानंतर त्यामध्ये ह्या मसाला भरून घेतलेल्या ज्या भेंड्या आहेत त्या घालून घ्यायच्या आणि मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत। आणि ह्या पद्धतीची जी भाजी आहे ती मी पहिल्यांदाच तयार केलेली आहे, पण तुम्ही विश्वास ठेवा, खूप अप्रतिम चवीची ही भाजी तयार झालेली होती।
आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी तयार करून बघू शकता, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर अशा प्रकारे छान भेंड्या शिजलेल्या आहेत. भेंड्या पूर्ण शिजून गेल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.